पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली। याच प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांना 5 दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र यावरती उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना यामध्ये कोणत्याही वावगं नाहीये, मात्र यामध्ये माता भगिनींची माफी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मागितलेली आहे। मात्र महायुती सरकारमध्ये जे 2 मंत्री आहेत ज्यांनी महिलांविरुद्ध अपशब्द वापरले होते, खरं तर खासदारांविरुद्ध अपशब्द वापरले होते, त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे, शिक्षा दिलेली आहे। मात्र एकूणच ज्या गदारोळामध्ये आज विधान परिषदेचं कामकाज बराच वेळ तहकूब झालं, यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरती 5 दिवसांची कारवाई केली। यामुळे विरोधक चांगले संतापले असून आगामी निवडणुकींचा माहोल असताना सुद्धा आता सभागृहामध्ये सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये तू मैमय पाहायला मिळते। मात्र आगामी दिवसांमध्ये हे सभागृहामध्ये कामकाज चालतं का असंच वारंवार ठप्प होत जातंय, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळामध्ये पाहायला मिळाला। विधान भवनच्या परिसरामध्ये आज विरोधी पक्षासह सरकार पक्षानेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळालं। सरकार पक्षाने राहुल गांधी यांचा निषेध केला, तर दुसरीकडे विरोधी पक्षाने राहुल गांधी यांची बाजू धरून सरकारवर हल्लाबोल करण्याचं काम केलं। राहुल गांधी यांची भूमिका संविधान बचावण्याची आहे, तर दुसरीकडे सरकारची भूमिका ही मनुस्मृतीला लागू करण्याची आहे, असा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करताना पाहायला मिळाला। राहुल गांधी यांचं सभागृहातलं भाषण हे एक उत्तम भाषण होतं असं सर्वसामान्य लोक म्हणतात, परंतु राजकीय पक्ष याचा वेगवेगळा अर्थ काढताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर आता मुंडे समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे। कालपासूनच बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणी मुंडे समर्थकांमधून जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतो आहे, परंतु भाजपाकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी दिल्यासाठी उशीर झाला असा देखील भावना या ठिकाणी मुंडे समर्थकांनी व्यक्त केल्याचं दिसून आलं। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता आणि त्यानंतर त्यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गणेश लांडे यांनी बीड जवळील नामलगाव येथील गणपतीला जो आहे एक नवस बोलला होता आणि तोच नवस जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर आज त्यांनी 5000 नारळ जे आहेत ते या ठिकाणी फोडली आणि हा आपला नवस जो आहे तो पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झाल्यानं सध्या मुंडे समर्थकांमधला उत्साह जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतोय, परंतु पंकजा मुंडे यांना केवळ विधान परिषदच नाही तर आता मंत्रिपदाची देखील संधी दिली जावी अशी भावना आणि अशी मागणी जी आहे ती सध्या मुंडे समर्थकांमधून केली जाते। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दुसऱ्या दिवशीही सोलापुरातील सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सोलापुरातील सेतू कार्यालय जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो की महिलांची तुफान गर्दी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कागदपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। सेतू कार्यालयाच्या माध्यमातून जे आहे ते माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जी कागदपत्र लागतात, उत्पन्नाचा दाखला असेल, त्याचबरोबर जे आहे ते वेगळी दुसरी जी कागद आहेत ती कागद काढण्यासाठी जे आहे ते महिलांनी या ठिकाणी गर्दी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आज दुसरा दिवस आहे योजनेचा आणि त्या योजनेच्या माध्यमातून जे आहे ते सेतू कार्यालयामध्ये आपल्याला या ठिकाणी महिलांची जे आहे ते मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर शहरात हे तहसील कार्यालय आहे आणि या आजूबाजूच्या परिसरातील महिला जे आहेत ते या ठिकाणी दाखले काढण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आता नाहीशी झालेली आहे, कारण काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालेली होती, मात्र अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होणार होतं। मात्र अशामध्येच मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या दमदार हजेरीमुळे दुबार पेरणीचं संकट आता नाहीसं होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, बीड जिल्हा असो किंवा इतर शेजारील जिल्हे असतील, या ठिकाणी सुद्धा पावसाची प्रतीक्षा होती, मात्र पाऊस हा ज्या प्रमाणामध्ये पडायला हवा होता तो पडत नव्हता। मात्र आता चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील आता दूर झालेली आहे। मराठवाड्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता आणि अशामध्येच पाणी पातळी देखील वाढलेली नाही आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पेरणी केलेली होती, लागवड केलेली होती, मात्र जी काही रोपटं होती ती जगवण्यासाठी पाण्याची नितांत गरज होती, पावसाची गरज होती। अशामध्येच मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील आता नाहीशी होत चाललेली आहे। त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता मिटवणारा आहे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या पिकांसाठी एक नवसंजीवनी असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून कालपासून पावसाने जोर धरला आहे। धरणात
4750 क्युसेक्ससह पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी ही वाढू लागलेली आहे। आज अखेर 595 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून धरणात सध्या 12.20 TMC पाणीसाठा झाला आहे। धरण सध्या 35% भरलेलं आहे। तर या मुसळधार पावसामुळे परिसरातील नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत। परिसरातील छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत। त्यामुळे पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। इगतपुरी तालुक्यामध्ये मागील महिनाभरापासून विजेचा लपंडाव बघायला मिळत आहे आणि यामुळे घोटी शहर त्याचबरोबर इगतपुरी शहरातील उद्योजक अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे। तर महावितरणाच्या कार्यालयातील दूरध्वनी देखील अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे। यामुळे विजेच्या संदर्भात तक्रार नेमकी कोणाकडे नोंदवायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। दिवसभरातून 12 तास लाईट गेल्यामुळे लघु उद्योग तसंच भात गिरण्या देखील अडचणीत आल्या आहेत। इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरामध्ये अनेक नागरिक हे रोज उद्योगांच्या निमित्ताने येत असतात। त्याचबरोबर शेतकरी आणि विद्यार्थी हे देखील सेतू कार्यालयांमध्ये दाखले आणि विविध कागदपत्रांसाठी येत आहेत आणि त्यातच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना महिलांसाठी लागू झाल्याने महिला देखील आता सेतू कार्यालयांमध्ये गर्दी करू लागल्या आहेत। परंतु वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना खाली हात परतावा लागत आहे। वीज वितरण कंपन्यांकडे शेकडो कोटींचा निधी पडून आहे, परंतु त्याचा उपयोग हा मेंटेनन्ससाठी करणं आवश्यक आहे। परंतु गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराचा जो फटका आहे तो नागरिकांना बसू लागल्याने प्रशासन आता काय उपाययोजना करणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूज साठी विकास काजळे, इगतपुरी। ठाणे सुंदर ठाणे या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकामध्ये अनेक स्वच्छतेची कामे सध्या सुरू आहेत। याच उपक्रमाअंतर्गत एक उपक्रम म्हणजे सिंगल प्लास्टिक यूज। या सिंगल प्लास्टिक यूज मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने विविध आस्थापनांवरती सध्या कारवाईचा बडगा उगारला आहे आणि याच कारवाई दरम्यान जे आहे ते 9 प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या काही प्रभागांमध्ये ठाणे महानगरपालिकेने सिंगल यूज प्लास्टिक मोहिमेअंतर्गत विविध प्लास्टिक देखील जप्त केलेले आहेत। यामध्ये पाहायचं झालं तर 58 किलो प्लास्टिक नुकतंच जप्त केलेलं आहे। या प्लास्टिकची मूळ किंमत 57,000 रुपये इतकी होती। निश्चित पाहायचं झालं तर आता ठाणे महानगरपालिकेमध्ये हे सिंगल यूज प्लास्टिक कितपत योग्य ठरतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।